बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शहादा प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी येथील आंबेडकरी चळवळीतील तसेच बौद्ध समाजातील बांधवांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शहर व तालुक्यातील बौद्ध समाजबांधव व माणसाला माणूस समजणाऱ्या भारतीय माणसांकडून मोर्चा नेण्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रपतींच्या नावे प्रांताधिकारी श्रीकांत कणवारिया यांना मोर्चेकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले। येथील संभाजीनगर कॉलनी परिसरातील प्रशिक बुद्धविहार येथे सामूहिक बुद्ध वंदना झाल्यानंतर मोर्चाला सुरुवात करण्यात आली। संभाजीनगर प्रेस मारुती दोंडाईच्या रस्ता मार्ग मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला। तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। मोर्चेकरांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की बिहार राज्यातील गया या ठिकाणी भगवान बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती। त्या अनुषंगाने सम्राट अशोकांनी गया या ठिकाणी एक प्रशस्त बौद्ध विहार उभारले। या विहारास आजपर्यंत जगातील 138 देशातील पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत। त्यामुळे दरवर्षी जागतिक पातळीवरील लोक भारताला भगवान बुद्धाची भूमी म्हणून ओळखतात। त्यामुळे आध्यात्मिक पातळीवरील एक मोठा मानवी समुदाय भारतात येऊन या विहारात नतमस्तक होत असतो। मात्र ह्या बौद्ध विहारावर हिंदू ब्राह्मणांनी केवळ अर्थकारणासाठी कब्जा करून ठेवलेला आहे। हे धार्मिक अतिक्रमण झुगारण्यासाठी जागतिक पातळीवरील बौद्धांनी अनेक वेळा भारत सरकारकडे बौद्ध विहार मुक्तीसाठी मागणी केली। मात्र भारतीय राजकारणातील सत्ताधारी सांस्कृतिक दहशतवादाला घाबरून बौद्धांच्या श्रद्धास्थानांचे वारेमाप विद्रुपीकरण करीत आहेत। त्या विद्रुपीकरण करण्याच्या प्रक्रियेत ते 1949च्या कायद्याचा आधार घेत आहेत। वास्तविक भारतामध्ये 1952 साली पहिली लोकसभा गठीत झाली। तेव्हाच हा कायदा रद्द करून बौद्ध गया येथील बौद्ध विहार बौद्ध धम्माच्या अनुयायांकडे सुपूर्द करण्यात यावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खुद्द तत्कालीन मंत्रिमंडळाकडे केली होती। ती मागणी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळाने सर्वानुमते मंजूर सुद्धा केली होती। मात्र टाळूवरच्या लोणी खाणाऱ्या पंड्यांनी तेव्हा पूर्ण ताकदीनिशी पंडित नेहरूंच्या या निर्णयाला विरोध तर केलाच, उलट आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध समाजाची दिशाभूल करून आम्हीच खरे बौद्ध आहोत हे दाखविण्याचा कांगावा केला। त्यानंतर अनेक वर्षे बौद्ध गया मुक्तीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे। आजचे सरकार इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळात हिंदूचे देवदेवता शोधत आहे, तर मग जे बौद्धांचे हक्काचे आहे ते बौद्धांच्या स्वाधीन करण्यास का कचरत आहे? हा प्रश्न घेऊन नव्या पिढीने हे आंदोलन उभारले आहे आणि यात काहीही झाले तरी माघार नाही ही भूमिका संपूर्ण देश पातळीवरील बौद्धांनी घेतलेली आहे। आमच्या या भावना आपल्या कार्यालयामार्फत केंद्र शासन व राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवाव्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। मोर्चात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, रवींद्र मोरे, छोटू कुवर, दादाभाई पिंपळे, सुनील शिरसाट, रघुनाथ बळसाणे, विष्णू जोंधळे, सुरेंद्र कुवर, बोटू महिरे, सुनील पाटोळे, दिनेश बिराडे, रतिलाल सामुद्रे, चुनीलाल ब्राह्मणे, अलका जोंधळे, नीता ब्राह्मणे, उषा इशी, उषा खैरनार, नेहा इंदवे, करुणा बैसाणे यांच्यासह प्रशिक बुद्ध विहार समिती, बुद्धिस्ट कर्मचारी महासंघ, सिद्धार्थनगर समिती, नागसेन नगर, पंचशील परिसर समिती, खेतिया रोड आंबेडकर चौक समिती, ग्रामीण भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। बौद्धांचं आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थान महाबोधी विहार हे 1949च्या बिहार बुद्धगया कायद्याच्या अन्वये जी समिती बनवली त्या समितीमध्ये असलेल्या 9 जणांपैकी सर्वाधिक 5 जण जे आहेत ते हिंदू आहेत आणि म्हणून बौद्धांचे श्रद्धास्थान आजही मिश्रा नावाच्या एका विश्वस्ताच्या देखरेखीखाली चालतं। जगामध्ये असं कधीही कुठेही घडलेलं नाही इतक्या वर्षात की ज्या समाजाचे ज्या धर्माचं ते श्रद्धास्थान आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणीतरी प्रमुख त्या ठिकाणी अधिकाराने राहतो, त्याच्यावर सत्ता गाजवतो। बाबासाहेबांच्या काळामध्ये निर्माण झालेलं हे आंदोलन, सुरू झालेलं आंदोलन त्यांच्या मृत्यूमुळे काही काळ थांबलं आणि हा जो सिलसिला आहे हा अजूनही सुरू झाला। आमचं असं म्हणणं आहे की जर महाबोधी विहारामध्ये हिंदूंच्या हाती जर हिंदूंची समिती स्थापन करून जर त्यांच्याकडे जर काही महत्वाची सत्ता दिली जाते तर हिंदूंची जेवढी प्रमुख स्थळं आहेत त्या ठिकाणी देखील बौद्धांना समान वाटा मिळाला पाहिजे। आणि जर असं झालं नाही तर मग बौद्धांचं हे जे श्रद्धास्थान आहे त्याचं प्रमुख विश्वस्त हे बौद्धच असले पाहिजेत आणि त्यांच्याच हाती ही सत्ता असली पाहिजे। याच्यासाठी आज शहादा तालुक्यातील
सर्व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांनी, महिलांनी, आबालवृद्धांनी एकत्र येऊन या ठिकाणी शासनाला हे निवेदन दिलेलं आहे। आम्ही शांततेच्या मार्गाने चालतो, मात्र बुद्धांनी आपल्याला जसा अहिंसेचा आपल्याला शिकवण दिली, तसं आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी प्रसंगी आपल्या रक्षणासाठी शस्त्र देखील उचलण्याची परवानगी दिली। आणि म्हणून आज सर्व जगभरामधून जे काही बुद्धिस्ट लोक आहेत, त्या बुद्धिस्ट लोकांनी चालवलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शहादा तालुका या क्रांतीच्या भूमीमध्ये देखील आम्ही सारे एकवटून आमची ही मागणी सरकारच्या पर्यंत पोहोचवावी म्हणून प्रांताधिकारी कार्यालयावर प्रसिद्ध बुद्ध विहारापासून हा मोर्चा शांततामय मार्गाने आला आणि आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत, त्या शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली।